नमस्कार मंडळी, सुप्रभात. आज आपला जिंजीमधला दुसरा दिवस आहे आणि आज आपण कृष्णगिरी कव्हर करायला जाणार आहोत. कृष्णगिरी तुम्हाला दिसतच असेल, ज्याला राणीकोट म्हणतात. काल आपण राजगिरी कव्हर केला आणि राजगिरीवर एक भयंकर अनुभव आम्हाला आला, तो आम्हाला तुम्हाला शेअर करायचा होता. बट काल इतकी दमछाक झाली होती की आम्ही 6-7 वाजेपर्यंत रूमवर आलो आणि लोटून दिलं स्वतःला. कारण इतकं दमाला झालं होतं की झोपण्याशिवाय किंवा आराम करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याच्यामुळे काल आम्ही काही शूट केलं नाही. तर तो भयंकर अनुभव आम्ही कृष्णगिरीवर गेल्यानंतर सांगू. राजगिरीवरच्या काही ठिकाणं शूट करायची राहिली आहेत, तर पहिला आम्ही राजगिरीवर जाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग येता येता कृष्णगिरी पूर्ण कव्हर करू. सो आजचा प्रवास सुरू करू. 1 इडली अँड 1 वडा, मेदूवडा. 1 प्लेट मेदूवडा, 1 प्लेट इडली. इथे असंच तोडकं मोडकं बोलावं लागतं, कारण त्यांची भाषा आपल्याला जमत नाही आहे, आपली भाषा त्यांना कळत नाही आहे. सो कम गो वॉटर अशा पद्धतीने त्यांना सांगावं लागतं. आज आता नाश्ता करून आम्ही राजगिरीवर जाणार आहोत. मगाशी म्हटलं तसं काही शूट बाकी आहे, तिकडून मग कृष्णगिरीवर जायचं आहे. भूक लागली खूप, कारण आज किती वाजले आता? 9:30 वाजले. 9 वाजता किल्ला ओपन होतो, पण आज थोडंसं लेट झालं कारण सगळा बॅकअप घ्यायचा होता, बॅटरी चार्ज करायच्या होत्या, बरंच काय काय काम होतं. सो आता नाश्त्याची वाट बघूया, नाश्ता खाऊया आणि पळूया. माझ्यासाठी मेदूवडा, भाऊजीने इडली घेतली आहे. त्यांना काल इडली आवडली होती आणि ते सेल्फ सर्व्हिस आहे बहुतेक. हे बघा सगळ्या चटण्या, बादली भरून सांबार आणि हे बघा बादली भरून सांबार आमच्याकडेच आहे. पाहिजे तेवढं खावा असं सांगितलं आहे. चला खाऊन घेऊ, तुम्ही बघून घ्या. खाता तर येणार नाही तुम्हाला. हे चमचे पिमचेचे लाड इथे नसतात, इथे असं कुस्करून बिस्करून खायचं असतं. आपल्या सातारा भागात नाही का मटण वगैरे कुस्करून खातात, तसा हा प्रकार आहे. இட்லி 4 இட்லி ஒரு வடைண்ணா. 4 இட்லி ஒரு வடையா 4 வடையா? 4 இட்லி 1 வடை. அதான் 4 இட்லி ஒரு வடை. நீ குழப்புற வச்சு நானுக்கா அதனால வச்சேன். சொல்லு 38 थँक्यू. 38 रुपये घेतले. एक इडली, सॉरी 1 प्लेट इडली आणि 1 प्लेट मेदूवडा. आणि आता कॉफी घेऊ. काल पण इकडे कॉफी प्यायलो होतो आम्ही, चांगली होती. मस्त कॉफी आपली होते. आणि हे 2 कॉफी आपल्या आलेल्या आहेत. भाऊजी पेन किलर घ्यायला गेले. काल त्यांची बॉडी पूर्ण पेन करत होती, म्हणजे दुखत होती. हां मस्त आहे. काल पण कॉफी इथेच प्यायलो होतो, त्याच्यामुळे
टेस्ट अप्रतिम नो डाऊट. भाऊजी आता मेडिसिन घेतील आणि आम्ही इथून आता रिक्षा पकडून राजगीरीवर जाऊ. काय नको नको तुम्हाला लागते नी कॅब. बरं अच्छा. नमस्कार मंडळी, राजगिरी पाहून झाल्यानंतर आता आपण कृष्णगिरी पाहणार आहोत म्हणजे राणीकोट. आता मी बरोबर राणीकोटच्या म्हणजे कृष्णगिरीच्या पायथ्याशी आहे आणि हा बघा हा तिरुवन्नमलाई आणि टिंडीवनम हा रस्ता जो आहे जो जिंजी गावातून जातो, जिंजी शहरातून जातो, तो हा रस्ता आहे. माझ्या मागे तुम्हाला ही तटबंदी दिसत असेल. ही बघा ही तटबंदी चंद्रायन दुर्ग किल्ल्यापासून अशी येते. म्हणजे जो म्हटलं जातं की हे तिन्ही किल्ले एकाच समूहातले आहेत तर ते हे या तटबंदीने जोडलेले आहेत. त्या बाजूला येताना राजगिरीपासून येताना अशीच एक तटबंदी लागते जी त्या बाजूने ती बघा ती तिकडे खाली जाते आणि ही जी तटबंदी आहे या बाजूची ही अशी खाली जात चंद्रायन दुर्गला मिळते आणि अशा पद्धतीने 3 किल्ले एकत्रित जोडण्यात आलेले आहेत. सो आता इथे पुरातत्व खात्याचा एक बोर्ड लागलेला आहे आणि इकडून आता आपण आतमध्ये जाऊया आणि हा माझ्या मागे दिसतोय तो कृष्णगिरी चढायला आपण सुरुवात करूया. तिकडे भाऊजी आहेत, मगाशी आपण त्यांच्याशी पण संपर्क साधला. इथे काही सुरक्षा रक्षक आहेत, तिथून आत जायला आपण सुरुवात करूया. आणि एक महत्त्वाची गोष्ट, राजगिरीच्या बाहेर तुम्ही 20 रुपयाचं तिकीट काढल्यानंतर इथे तुम्हाला कुठलंही तिकीट नाही आहे, त्याच्यामुळे इथे सेम तिकीट दाखवून तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता. इकडे थोडं पुढे गेलात तर तुम्हाला जी किल्ल्याच्या भोवताली जे खंदक आहे ते इथे स्पष्टपणे दिसेल. म्हणजे हे खंदक हे या तटबंदीला लागून पूर्ण जेवढा तिथपर्यंत चंद्रायन दुर्ग जातो ते बघा त्या बाजूला सुद्धा तिथे खंदक आहे. म्हणजे किल्ल्याच्या चारही बाजूने हे खंदक खोदण्यात आलेलं होतं जेणेकरून किल्ला पूर्णपणे सुरक्षित आहे. आता समजा शत्रू त्या बाजूला आहे तर त्याला इथे येण्यासाठी एकतर पाण्यात उडी मारायची नाही तर होड्या टाकायच्यात. होड्या टाकू नाही शकत कारण तेवढ्या वेळेत इकडचे सैनिक त्यांना मारू शकतात आणि पाण्यातही उड्या टाकू शकत नाही कारण मगरी आणि सुसरी या पाण्यामध्ये असतात. त्याच्यामुळे पूर्णपणे सुरक्षित असा हा किल्ला खंदक बांधून केलेला होता. आणि आता बरंच चालायचं आहे. हे एवढं चालून गेल्यानंतर आपल्याला पहिला दरवाजा लागेल. असे साधारण 3 ते 4 दरवाजे आपल्याला कृष्णगिरीला लागतात आणि वरती कल्याण मंडप आहे. लक्षात घ्या, आपण राजगिरीवर जो पाहिला तो कल्याण महल होता आणि कृष्णगिरीवर जो पाहणार आहोत तो कल्याण मंडप आहे. आणि बऱ्याच राणी महाल आहे वरती आणि बऱ्याच काही वास्तू आहेत. तिकडे गेल्यावर मी तुम्हाला त्या पाहून सांगेन. इथे पुन्हा एकदा तुम्हाला तिकीट काढण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. समजा तुम्ही सेम डेला राजगिरीला तिकीट काढताय तर तुम्ही कृष्णगिरीला फ्री ऑफ कॉस्टवर जाऊ शकता तेच तिकीट दाखवून. आता आम्ही आज पुन्हा आलेलो आहोत, आजची नवी सुरुवात आहे त्याच्यामुळे आम्ही आज पुन्हा एकदा तिकीट काढलेलं आहे. कृष्णगिरीचा हा जो ट्रेक आहे तो हा इथून सुरू होतो आणि ही जी तुम्हाला माझ्या डाव्या बाजूला दिसते ही पूर्णपणे तटबंदी आहे जी वर जाते आणि ही जेव्हा बाहेर पडते, मी मगाशी तुम्हाला बाहेर दाखवली की जी चंद्रायन दुर्गला जाऊन मिळते ती इथून पुढे जाते. सो आता आपण इथून कृष्णगिरी ट्रेक सुरू करूया. राजगिरीपेक्षा कृष्णगिरीवर असलेली माकडं ही शांत आहेत असं आम्हाला खाली कळलेलं आहे. पण आता आम्ही कोणावरही विश्वास ठेवण्याच्या मनस्थितीत नाही आहोत कारण राजगिरीवर चढताना आम्ही काय कौतुक केली होती या माकडांची, पण वर गेल्यावर त्यांनी आम्हाला धोका दिला आणि आपण ऑलमोस्ट 5 मिनिटात पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचतो. पहिल्या दरवाजापर्यंत पोचलेलो आहोत. पण एक तुम्हाला लक्षात आलं असेल की मला धाप लागायला सुरुवात झाली. ॲक्च्युली ही पूर्ण खडी चढण आहे. आम्हाला राजगिरीच्या बाहेरच जे सिक्युरिटीवाले काका होते
त्यांनी सांगितलं होतं की राजगिरी हा फिरून फिरून चढावा लागतो, तिकडे दम लागतोच. कृष्णगिरी हा अंतराने किंवा उंचीने कमी असला तरी त्याची खडी चढण तुम्हाला सुरुवातीपासूनच दम लागायला भाग पाडते. इकडे बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत. बुरुजावर जाऊन तुम्ही जिंजी शहराकडचा जो प्रदेश आहे तो तुम्ही निहाळू शकता. आता अनायसे आपण आलो जाऊ तर तिथे जाऊन येऊ. इथे कदाचित चुन्याचा घाणा असू शकतो असं मला वाटतं, कारण ही जी बनावट आहे ती एकूणच चुन्याच्या घाण्याच्या दृष्टीने दिसते. पण आपण आता थोडं पुढे जाऊ. आता तुम्हाला दिसेल की ही जी तटबंदी आहे जी चंद्रायन दुर्गाला जाऊन मिळते, त्या तटबंदीचा हा भाग असा वर येतो आहे आणि त्या तटबंदीवर त्यांनी बारतीजण बांधला आहे टेहळणीसाठी. आणि तुम्हाला तिकडे खोल्या पण दिसत असतील. थोडं पुढे गेलात तर तुम्हाला तिकडे सैनिकांसाठी खाली देवड्या बांधल्यात ते पण दिसेल. आणि हीच तटबंदी वर जाऊन किल्ले कृष्णगिरीला जोडली जाते. कृष्णगिरीच्या या खड्या चढणीचा तुम्हाला अंदाज आला असेल. त्याच्यामुळे हे झाड तुम्हाला जास्त जवळचं वाटतं, कारण सावली आहे, थोडा वेळ तुम्ही आराम करू शकता. इथून पुढे जाण्यापूर्वी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल. काल आम्ही 2 दिवस राजगिरी फिरत होतो आणि राजगिरीवर जे आपले सिक्युरिटीवाले काका होते, ती लोक ते जे काय 3-4 जण होते ते इतक्या अभिमानाने आणि इतक्या म्हणजे आतुरतेने ते सगळं सांगत होते की ये जो सीढ़ी है, ये सब जो तटबंदी बांधा है वो सब शिवाजी राजा ने बांधा है तुम्हारे. म्हणजे त्यांनाही सांगताना इतका आनंद होत होता आणि आम्हाला ऐकताना इतकं भारी वाटत होतं की एवढा किल्ला आहे मोठा. नो डाऊट की आम्ही या जिंजी किल्ल्याच्या प्रेमात पडलो आहे, पण त्या प्रेमात पाडण्यासाठी सुद्धा शिवाजी राजांनी आम्हाला भाग पाडला आहे, कारण त्याचा जो अभेद्यपणा आहे तो शिवाजी राजांनी घडवलेला आहे. विजयदुर्ग किल्ल्यावर सुद्धा तुम्ही पाहिलात जी तिहेरी तटबंदी बांधली होती ती शिवाजी महाराजांनीच बांधलेली होती. किल्ला भोजराजाचा होता, तिहेरी तटबंदी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली. हा किल्ला कोणार समुदायाच्या राजांनी बांधला, पण त्याची तटबंदी, त्याचा अभेद्यपणा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला. चलो, तर आता आपण पुढच्या प्रवासाला लागूया. घामाच्या धारा वाहायला लागलेल्या आहेत आणि अजून आपण फक्त 2च दरवाजे चढलो आहोत. अजून 2 ते 3 दरवाजे बाकी आहेत.
5 ते 10 मिनटं चालून आल्यानंतर तुम्हाला हा तिसरा दरवाजा दिसायला सुरू होतं. तिसरा दरवाजा चढून आत आल्यानंतर तुम्हाला अनपेक्षितरित्या आनंद होऊ शकतो, कारण आपण ऑलमोस्ट टॉपला पोचलेलो आहोत. इथे लेफ्ट साईडला तुम्हाला काही वास्तू दिसतील ज्या तुम्हाला पायथ्यापासून दिसतात. बराचसा आराम केल्यानंतर तुम्ही आता दुर्गदर्शन करू शकता. इथून पुढे गेल्यावर तुम्हाला प्रश्न पडू शकतो की पहिलं हे पाहावं की या शिड्यांनीवर जावं. तर मग मी म्हटलं की पहिली डावी बाजू सगळी क्लिअर करू, ती पाहून येऊ, आणि मग पुन्हा इथे उतरून हे धान्याचं कोठार आहे, या बाजूला कल्याण मंडप आहे, आणि मागे काही मंदिरं आणि समाधी आहे, आणि एक हवा महल अलीकडेच बांधलेला आहे. तर तो आपण निवांत बघू. पहिली ही बाजू एक आपण कवर करून घेऊ. हा उजवीकडे माझ्या हा असलेला राजगिरी काल आपण चढून आलो, ज्याला राजाकोट म्हटलं जातं. आणि जशी कृष्णगिरीवरून चंद्रायनदुर्गची ते एक तटबंदी गेलेली आहे, तशीच एक तटबंदी तुम्हाला राजगिरीवरून येताना दिसेल, जी तिरुवन्नमलाई ते तिंडीवनम या रस्त्याला, ॲक्च्युली रस्ता तटबंदीला भेदून आलेला आहे, पण ही तटबंदी तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. आणि आजही कृष्णगिरीच्या दोन्ही तटबंदींच्या बाजूला खंदक जसेच्या तसे तुम्हाला दिसतील. आणि आता ही तटबंदी इथून वर येत ही अशा पद्धतीने, ही बघा तुमच्या उजव्या बाजूने अशी ही वर आलेली आहे. आता ही सगळी बाजू पाहिल्यानंतर खरं तर तुम्ही डिरेक्टली ह्या बाजूला जाऊ शकता, पण आपण पुन्हा खाली उतरू, धान्याचं कोठार पाहू, त्याच्यानंतर कल्याण मंडपाच्या इथे जाऊ. भारतीजन हा शब्द कालपासून तुम्ही बऱ्याचदा माझ्याकडून ऐकला असेल. काल मी भारतीजन तुम्हाला दाखवण्याचा सुद्धा राजगिरीवर प्रयत्न केला, पण आता आपल्याकडे बराचसा वेळ आहे, त्याच्यामुळे आपण नेमकं भारतीजन असतं कसं हे थोडं विस्तृतपणे पाहू. आता ही मुख्य तटबंदी आहे, खरं तर हा प्रवेशद्वार आहे, त्याच्यावरतीच भारतीजन बांधण्यात आलेलं आहे. शक्यतो हे भारतीजन हे तटबंदीवर बांधले जातात. ओके, तर हा एक माणूस अगदी सहजपणे उभा राहील, किंवा जास्तीत जास्त 2, पण मला वाटतं कम्फर्टेबली एक माणूस उभा राहील अशा पद्धतीने हा भारतीजन आहे. आत राहिलेल्या व्यक्तीला 2 दिशांचं दिसेल स्पष्टपणे, एक तुमची उजवी बाजू, एक तुमची डावी बाजू. आता इथे तुम्ही जर स्पष्टपणे जर पाहिलात तर इकडे या बाजूला जी दिसते ते खंदक आणि तटबंदी. ओके, आणि ह्या बाजूला पण हा तटबंदीचा भाग आपल्याला दिसतोय. तर पोर्तुगीजांच्या बनावटीचा हा भारतीजन आहे. आणि पोर्तुगीज किंवा इंग्रज असं म्हटलं तर आपण बंदूक हेच समीकरण डोक्यात ठेवतो, कारण बाण मारणं इथून हे थोडंसं अनकम्फर्टेबल मला वाटतंय. त्याच्यामुळे बंदुकीचा बार इथून सेट ठेवला की तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही शत्रूवर थेट प्रहार करू शकता. आता इथून मला स्वतःला अगदी चंद्रायनदुर्गपर्यंत स्पष्ट तटबंदी आणि खंदक दिसतंय. त्याच्यामुळे एकतर खालून दिसणाऱ्याला ह्या छोट्या फटी दिसणार नाहीत दोन्ही, पण मला इथून स्पष्ट सगळं दिसतंय. त्यामुळे भारतीजनसारख्या या ज्या वास्तू आहेत ते सैनिकी किंवा युद्धाच्या दृष्टीने मला जास्त सोयीस्कर वाटतात, की जिथे तुमचा सैनिक सेफ राहतो पण तुम्ही शत्रूला थेट
छेदू शकता आणि इतर वेळी तुम्ही टेहळणी म्हणून सुद्धा ह्या भारतीजांचा उपयोग करू शकता. तुम्हाला थेट दोन्ही कडचे प्रदेश दिसत आहेत, त्याच्यामुळे टेहळणीच्या दृष्टीने सुद्धा ह्या भारतीजांची तितकीच महत्त्वाची भूमिका आहे. आता इथून आपण बाहेर पडूया आणि उरलेलं धान्य कोठार आहे किंवा कल्याण मंडप आहे तो पाहूया. पाण्याची बॉटल घेऊ आणि धान्य कोठाराच्या दिशेने आपण प्रवास सुरू करू. काल आपण जसं राजगिरीवर धान्याचं कोठार पाहिलं तसंच काहीसं धान्याचं कोठार हे कृष्णगिरीवर सुद्धा आहे. अर्थात याची साठवणूक क्षमता कमी आहे, पण अनेकदा जेव्हा किल्ल्याला वेढा पडतो तो अगदी 6-6 महिन्यापासून 6-6 वर्ष चालतो. अशावेळी गडाची अन्नाची गरज भागवण्यासाठी हे धान्य कोठारं तितकंच महत्त्वाची भूमिका बजावतात. आता इथून आत गेल्यानंतर साधारण जशी धान्य कोठारं असतात तसंच आहे. इथून वर तुम्हाला उजवीकडे वर जाण्यासाठी मार्ग स्वतंत्र दिलेला आहे. सो हे धान्य कोठार पाहून झाल्यानंतर आता आपण उर्वरित वास्तू पाहायला सुरुवात करूया. हे दुसरं धान्य कोठार आहे आणि अगदी तेवढ्याच आकाराचं आहे, फक्त इथे 2 सेक्शन वेगवेगळे केलेत. हा इकडचा एक सेक्शन आणि त्या बाजूचा एक सेक्शन. फार कोंदट वास मारतो इकडे, पण हे 2 सेक्शन्स आहेत. ही साधारण इथपर्यंत पूर्ण जी येते ती तटबंदी. मगाशी आपल्याला जे भारतीजन दिसलं ती ही तटबंदी पूर्ण मागच्या कृष्णगिरीच्या मागच्या बाजूपर्यंत जाते. इथे डावीकडच्या बाजूला एक वास्तू दिसते. अंदाज येत नाही ती नेमकी काय, कारण खालून पण बंदिस्त होती, ह्या बाजूने पण बंदिस्त दिसते. पण आता इथे शिड्या असल्यामुळे आपण जाऊन बघूया नेमकं काय आहे ते. तर 2 शक्यता आपल्याला इथे वर्तवता येतील. एकतर कृष्णगिरीवर आपल्याला कुठेही तलाव किंवा पाण्याची व्यवस्था केलेली दिसली नाही, त्याच्यामुळे एकतर हे 2 पाण्याचे साठे असू शकतात, कारण या ठिकाणी ओपन आहे, याही ठिकाणी ओपन आहे आणि खाली एकदम पसरट जागा आहे. आणि दुसरा अंदाज असाही असू शकतो, राजगिरीवर आपण जे दारू कोठार पाहिलं तर तिकडे सुद्धा साधारण असंच वरतून बंदिस्त केलेलं होतं. त्याच्यामुळे एकतर हे दारू कोठार असावं किंवा पाण्याचा साठा करण्यासाठी बांधलेले हौद असावेत. तर आता आपण इथून उतरूया आणि कल्याण मंडपाच्या दिशेने प्रवास सुरू करूया. उजव्या बाजूने आता वरच्या वास्तूंकडे जायला कुठलाही मार्ग दिसत नाही आहे. हा सगळा खाली चालला आहे. त्याच्यामुळे डाव्या बाजूने पहिल्या धान्य कोठाराच्या इथून जिथून आपण आलो तिकडूनच आपण पुन्हा कल्याण मंडपाच्या दिशेने प्रवास सुरू करूया.
कल्याण मंडप पाहायचा असेल तर हा शेवटचा आणि चौथा दरवाजा तुम्हाला पार करावा लागतो. हा पार केल्यानंतर तुम्ही कल्याण मंडप आणि हवा महल पाहू शकता. इथून डावीकडे हा मार्ग कल्याण मंडपाकडे जातो, पण त्यापूर्वी या उजव्या बाजूला इथे एक छोटीशी जागा दिसते जी बैठकीसाठी असावी असा अंदाज आहे. पण आणि त्या काळात याची कदाचित एक तर एवढा तुम्ही डोंगर चढून आल्यानंतर विश्रांतीसाठी किंवा गडावर येणाऱ्या माणसांची नोंद ठेवणं किंवा त्यांची माहिती घेणं अशासाठी सुद्धा कदाचित दरवाजाला लगोलग ही वास्तू ठेवण्यात आली असेल एका बाजूला, जेणेकरून इथे नोंद केल्यानंतर तुम्ही कल्याण मंडपाच्या दिशेने वर जाऊ शकता. इतकं वर चढून आल्यानंतर जेव्हा इथे उभं राहून तुम्ही आतलं दृश्य पाहता तेव्हा तुमच्या मनाला एक वेगळा आनंद होतो. म्हणजे सिरियसली की बाबा इतक्या वर आल्यानंतर तुम्ही काय पाहणार आहात, तर हे अप्रतिम आणि अविश्वसनीय वास्तुशिल्पाचं एक अजोड नमुना. हा मंडप जरी याला म्हटलं तरी मला एकंदर याच्या बांधणीवरून हा राज दरबार असू शकतो, किंवा समजा जरी हा राणी महाल असला तरी राजा ज्यावेळी कदाचित तिथे येत असेल तर ही समोरची बाजू बघा ना, म्हणजे राजाची बैठक ही सुरक्षित असली पाहिजे. राजा सर समोर बसला असेल तर त्याला समोरचं सगळं दिसेल, पण बाकीच्या म्हणजे समजा मी इथे असेल तर मला राजा दिसणार नाही, किंवा मी त्या बाजूला असेल तर मला राजा दिसणार नाही, पण राजाला सगळं काही दिसेल अशा पद्धतीने कदाचित हे बांधकाम असावं असा माझा अंदाज आहे. आपण आतमध्ये जाऊन ते पाहूया. कारण हा भाग पूर्ण बंद आहे, इथे कदाचित सुरक्षेच्या दृष्टीने काही व्यवस्था केली असेल. आता हे बघा, आता इथे ही पूर्ण बंदिस्त खोली आहे. इथे काही झरोके दिलेले आहेत जेणेकरून हवा आणि ऊन आतमध्ये, प्रकाश आतमध्ये यावा म्हणून. आणि ही खोली कदाचित राजाची असू शकते, इथे त्याची बैठक असू शकते आणि मधोमध बसून राजा, म्हणजे मला इथून मला सगळं दिसते. म्हणजे मला समोरची बाजूसुद्धा दिसते, मला उजव्या बाजूला कोण उतरतं आहे, तिकडून वरती एक दरवाजा आहे तिथून कोण उतरतं आहे, डाव्या बाजूला मला सगळं दिसतं आहे. याचा अर्थ राजासाठी ही बैठक एक सर्वांगीण अशी असेल की त्याला सगळं दिसतंय पण त्याला बाजूच्या ठिकाणाहून कोणी बघू शकणार नाही. तर मला असं वाटतंय ह्या बाजूला सुद्धा बंदिस्त आहे. तर हा एक अंदाज आहे. इथे 2 द्वारपाल कोरलेले आहेत दोन्ही बाजूला, आणि एकूणच हे जुनं बांधकाम तुमचं लक्ष वेधून 100% घेईल. आता आपण इथून ज्या वर पायऱ्या दिलेल्या आहेत त्या चढून आपण वर जाऊया. इथून मी पूर्ण गोलाकार फेरी मारली हे जे बांधकाम आहे त्याला, पण मला ह्याच ठिकाणी फक्त इथे आतमध्ये बांधकाम केल्याचं दिसून आलं. जर आता तुम्ही पाहिलात तर इथे ही छान अशी तिथपर्यंत आणि ह्या बाजूला इथपर्यंत अशी आयताकृती ही वास्तू आहे, आणि पूर्ण
ह्या भागामध्ये मला कुठेही अशी ही स्वतंत्र असलेली वास्तू दिसली नाही. आता ही आतमधल्या बाजूने बांधली आहे बघा ही, त्याच्यामुळे हे बघा ना इथे पूर्ण फट आहे. त्याच्यामुळे माझा अंदाज आहे की कदाचित हा भाग बंद केलेला असावा गुप्त पद्धतीने, असं मला वाटतं. आणि आता ही खोली बघून झाल्यानंतर आता आपण इथे देवालय आहे. आता शूज घातले आहेत त्याच्यामुळे आपण गाभाऱ्यात तर जाणार नाही आहोत, पण इथपर्यंत आपण शूज घालून जाऊ शकतो. इथे आत आलात की तुम्हाला तेच भक्कम स्तंभ दिसतील. आणि ह्या बाजूला एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे मंदिर जरी असलं तरी आतमध्ये कुठलीही मूर्ती किंवा पिंड नाही आहे. त्याच्यामुळे काळाच्या ओघात ही दुरवस्था झालेली आहे. पण याच्या बांधकामाच्या शैलीनुसार हे त्या काळातलं मंदिर असू शकतं. हा आहे कल्याण मंडप आणि पूर्ण वळसा घालून इथे आल्यानंतर इथे तुम्हाला हवा महल पाहायला मिळतो. आणि आता पण आतून कसा आहे हवा महल तो पाहूया. हवा महल ही खालची वास्तू तुम्हाला जी दिसते ती त्या काळातली आहे, पण हवा महल हा मागच्या काही वर्षांमध्ये बांधण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे ही अलीकडची वास्तू आहे. मगाशी पाहिलं होतं अगदी त्याच पद्धतीनं बांधकाम असलेलं हे मंदिर इथे छान पद्धतीने उभं आहे. अर्थात थोडीशी दुरवस्था आहे, पण इथे आतमध्ये एक चौथरा आहे आणि त्या चौथऱ्यावर एक शिल्प आहे. आता ते शिल्प नेमकं कोणाचं आहे ते सांगता येणार नाही, पण इथूनच आपण छान त्यांचा आशीर्वाद घेऊ. मी मगाशी म्हटलं होतं की कृष्णगिरीवर अजूनसुद्धा कुठे तलाव किंवा तलाव सदृश भाग किंवा तसं बांधकाम दिसत नाही आहे, पण इथे गडाच्या मागे आल्यानंतर म्हणजे हवा महलच्या मागे आल्यानंतर हा साधारण तलाव दिसतो आहे. सो आता आपण इथूनच हा वळसा घेत हवा महालाच्या दिशेने जाऊया. सो हवा महलमध्ये आलेलो आहोत. कृष्णगिरीवरचा सगळ्यात टॉपचा हा भाग आहे, सगळ्यात वरचा हा भाग आहे, सर्वोच्च माता आहे. खूप छान व्ह्यू इथून मिळतो आहे आणि अगदी चारही बाजूने मिळतो आहे. एका बाजूला आहे चंद्रायनदुर्ग, एका बाजूला आहे राजगिरी, ह्या बाजूला आहे पुढे टिंडीवनमचा जाणारा मुख्य रस्ता, या बाजूला आहे कच्चा रस्ता जो आता जिथे आपण सिटीमध्ये आहोत जिंजी शहर. असं चारही बाजूने जिथे लक्ष ठेवता येतं असा हा हवा महल.
हवा महल पाहून झाल्यानंतर आपल्या पूर्ण वास्तू या कृष्णगिरीवरच्या पाहून झालेल्या आहेत. पण एक भयानक किस्सा आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट असे 2 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. त्या मी पुढे गेल्यावर कृष्णगिरीच्या पायथ्याशी सांगणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून. आता आपण पायथ्यापर्यंत जाण्याचा प्रवास सुरू करूया. कालचा माकडांचा भयान किस्सा याहून दुसऱ्या ठिकाणी कुठे सांगता येणार नाही. काल आम्ही राजगिरीवर गेलो होतो, तुम्हाला कल्पना असेलच, कालचा भाग तुम्ही पाहिलाच असेल. आणि जाताना आम्हाला एक माकडांचं टोळं लागलं. आम्ही फार कौतुकाने म्हटलं की महाराष्ट्रापेक्षा इकडचे तामिळनाडूची माकडं जरा सेन्सिबल आहेत, अंगावर येत नाही वगैरे, आणि असं छान कौतुक करत आम्ही राजगिरीच्या वरच्या बालेकिल्ल्यापर्यंत पोहोचलो, म्हणजे वरच्या माथ्यापर्यंत पोहोचलो. आणि तिकडे आम्ही आमचे लॅपटॉप वगैरे सगळं काढलेलं होतं, कारण मेमरी कार्ड आमचं फुल झालेलं होतं. आणि ते सगळा तो डाटा आम्ही लॅपटॉपमध्ये घेत होतो आणि आम्ही आमच्या कामात पूर्णपणे गुंग होतो. आणि आम्हाला लक्षात आलं नाही, आमच्या बॅगा वगैरे आम्ही सगळ्या सेफ साईड पाऊस येण्याची चिन्ह दिसत होती, म्हणून तिकडच्या मंदिरात आम्ही ठेवलेल्या होत्या. तिकडे हार्ड डिस्क ठेवलेली होती, त्याच्यानंतर कॅमेरा होता आणि इतरही बॅगेतलं काही काही सामान होतं. आणि अचानक आमच्या मागून 2 माकडं आली. आम्ही दुसऱ्या बाजूला होतो आणि अचानक क्लिक झालं की अरे बॅगांचे ते 4-5 माकडांच्या एक टोळी होती आणि लागलीच आम्ही पुढे गेलो. आणि आम्हाला असं वाटलं होतं की हे माकडं शांत असतील, त्याच्यामुळे आम्ही बॅग घेण्याचा प्रयत्न केला. तर ते ज्या पद्धतीने गुरगुरत होते ना, अक्षरशः अंगावर येतील असं, म्हणजे अटॅक मोडमध्येच होते ती लोकं. मग आता विचार केला की एकतर सामान पण महत्त्वाचं आहे, जीवसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, कारण आम्ही दोघंच तिकडे होतो बालेकिल्ल्यावर, बाकी कोणी नव्हतं. आणि जवळपास 7 ते 8 माकडांची पूर्ण ती टोळी होती. सो आम्ही ते सामान घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला माहीत होतं की आमच्या बॅगेमध्ये काहीच खायला नव्हतं, स्वतःसाठी काही खायला नव्हतं, तर त्यांच्यासाठी आम्ही काय आणणार होतो. इव्हन पाणीसुद्धा आमचं संपलं होतं. पण त्या उघड्या बॅगा त्यांनी चेक करायला सुरुवात केली, त्यांना काही खाण्यासाठी सापडतंय का. बरं, ती माणसं नाही आहेत, ती फार रफली ते सगळं हँडल करत होती. आणि मी एका बाजूला होतो, भाऊजी एका बाजूला होते. आणि भाऊजींनी त्यांचं टी शर्ट काढून एक जुगाड केला होता, त्याच्यामुळे ते टी शर्टवर नव्हते आणि ते पुढे जाऊन ते सगळं सामान सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांच्या अंगावर तो माकड धावून जाण्याची शक्यता होती. त्याच्यामुळे काय झालं असतं की एकतर ते उघडे होते, म्हणजे फक्त आतमध्ये बनियान होती, सो काहीतरी त्यांना लागलं असतं. त्याच्यामुळे मी पण त्यांना म्हटलं थांबा, त्यांना जे काही चेक करतायत ते करू दे. पण लॅपटॉप आणि कॅमेरा त्यांनी वरून खाली पाडला तर म्हटलं झालं, म्हणजे इकडच्या या दौऱ्याचं कल्याणच इकडे झालं असतं. लकीली लॅपटॉपची बॅग जड होती, त्याच्यामुळे तिथे त्यांनी फार काही छेडखानी केली नाही. पण कॅमेराची बॅग ऑलमोस्ट ती लोकं खाली पाडणार होते आणि तितक्यात त्यांनी हार्ड डिस्क आमची खाली पाडली. आता आम्हाला टेन्शन आलं की एकतर एवढं सगळं रेकॉर्ड केलं आहे आणि त्याचा बॅकअप आम्ही हार्ड डिस्कमध्ये घेतला होता. आणि जर ती हार्ड डिस्क करप्ट झाली असती तर मग इतक्या सगळ्या मेहनतीचा सगळा चुराडा झाला असता. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही ठरवलं की शांत उभं राहायचं, त्यांना जे करायचं ते करू दे. आणि एका पॉईंटनंतर ती लोकं चेक करून ती लोकं निघून गेली. तात्काळ आम्ही सगळं सामान पकडलं, घेतलं, आवरावर केली आणि आम्ही निघालो. तिथे आम्हाला थांबण्याची तसूभरही इच्छा नव्हती, कारण फ्रँकली स्पीकिंग आपल्या बोलीभाषेत फाटली होती. आणि आम्ही तिथून निघालो. तात्काळ आम्ही खाली आलो, साधारण 6व्या दरवाजाच्या इथे वगैरे आलो. तिथे छान प्रशस्त जागा होती. लॅपटॉप काढला, हार्ड डिस्क लावली आणि पहिलं सगळं आहे की नाही हे चेक केलं. आणि ते आहे असं जेव्हा मनाला समाधान झालं, त्याच्यानंतर मग आम्ही गड उतरायला सुरुवात केली. எங்க செல்ல வேண்டும் அவங்க? तुम्हाला कुठे जायचे आहे? आता तुम्ही जे सांगितलं ना कृष्णगिरीबद्दल ते पुन्हा एकदा सांगा. ஓகே. இப்போது நீங்கள் கிருஷ்ணகிரி பற்றி என்ன சொன்னீர்கள் என்று மீண்டும் சொல்லுங்கள். இதர் செஞ்சி கோட்டை ஃபார் டெம்பிள் ஃபார் ராஜா தேசுங்க இடத்துல வந்து இருக்காங்க. இங்கே வந்து அவங்க வந்து இனிமேல் தான் கிருஷ்ணகிரின்றதை வந்து இங்கேருந்து 140 किलोमीटरला இருக்குது கிருஷ்ணகிரின்னு. अण्णा आता ऊन कमी झालंय तर आम्ही किल्ल्यावर जाऊन येतो. ओके, तुम्ही असलात नंतर खाली तर आपण भेटूया नक्की. அண்ணா, இப்போது கப்பலில் போய்விட்டதால் நாங்கள் கோட்டைக்கு செல்கிறோம். आतापर्यंतचा प्रवास कमाल झालेला आहे आणि याच्या पुढचा सुद्धा प्रवास कमालच होणार आहे. हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी एक छोटंसं सरप्राईज किंवा एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. त्यापूर्वी हा व्हिडिओ, हा प्रयत्न आणि आउट ऑफ द बॉक्स जाऊन केलेला हा आमचा दौरा
तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या गडप्रेमी मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब तो बनता आहे. आणि मूळ विषयावर तर आजची जिंजीची सफर आपली संपलेली आहे, पण हा प्रवास मात्र संपलेला नाही आहे. किल्ले जिंजीच्या उत्तरेला वेल्लोर किल्ला आहे, भुईकोट किल्ला आहे हा. आणि विजयनगर साम्राज्याची शेवटची राजधानी म्हणून किल्ले वेल्लोरची ओळख सांगितली जाते. या किल्ल्याची सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे अवघ्या काही क्षणात जिंजी जिंकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या सैन्याला या किल्ले वेल्लोरनं मात्र जवळपास 14 महिने झुंजवलं. आता या लढाईचं नेमकं काय झालं, हा किल्ला नेमका कोणाच्या ताब्यात राहिला, छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमका कोणता फास फेकला, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर घेऊन मी लवकरच तुमच्या समोर येणार आहे. तुर्तास धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शिवशंभू. आम्ही रिक्षा पकडली आहे, तिकडे मागे आहेत. आणि काय आहे की कृष्णगिरीपासून फार थोड्या अंतरावर हॉटेल आहे, त्याच्यामुळे आम्ही ही अशी शेअरिंगवाली रिक्षा पकडली. बघा, एक सबस्क्रायबर आपल्याला आता मिळणार आहे, ते आपलं चॅनल सर्च करतायत. आपले सबस्क्रायबर्स वाढवत आहेत भाऊजी तामिळमध्ये, आणि त्यांना आपली सगळी माहिती दिली. चला 20 रुपीज 20 रुपीज. ओके. त्यांच्या रिक्षाची बनावट बघा ना तुम्ही. एक तर सामान पण तुम्ही खूप ठेवू शकता पायाच्या इथे, आणि तिकडे मागे पण बसायला मजबूत जागा आहे. पुढे पण तुम्ही त्या बाकड्यावर बसू शकता. 10 रुपये घेतले. अच्छा, हां, मग टोटल 20 रुपीज. चलो अण्णा नांदरी, आमचा सबस्क्रायबर. भाऊजी बॉटल जरा ना. चलो या, आपण आता रोड क्रॉस करूया आणि पलीकडे जाऊया. ते आपलं हॉटेल आहे आणि एकदम नाक्यावरच आपण, त्याच्यामुळे हे हॉटेल तुम्हाला म्हणजे तुम्ही नेटवर दुसरं शोधू शकता तुमच्यासाठी, पण मला वाटतं हे कम्फर्टेबल आहे. फक्त 1 किलोमीटर अंतरावरच आहे. 1 किलोमीटर पण नाही, हार्डली 700-800 मीटर. आणि कॉफी, सो कॉफी घेऊ आता आणि घराकडे प्रयाण करू. चलो, मी घर म्हटलं ना, हां, हॉटेलकडे. फिर से आ गए अन्ना. तर अण्णाला आठवण करून दिली, सकाळी आलो होतो म्हणून. आता मी कॉफी मारतो आणि वर जातो.